दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतली धुसफूस आता उघड होऊ लागली आहे। भाजपला स्पष्ट बहुमत जरी मिळालं असलं तरी माजी नगरसेवकांना या निवडणुकीत अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला। विजयाची खात्री असलेल्या तब्बल 11 प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांच्या पदरी पराभव पडला, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झालेल्या आहेत। जोई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्या। जोई, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला। भाजपला बहुमत मिळालं, सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे निवडून आले। मात्र भाजपने जो 100 पारचा आकडा ठरवला होता, जे त्यांचं ध्येय होतं, ते पूर्ण होऊ शकलं नाही। मात्र याला आता संपूर्णपणे जबाबदार भाजप शिंदे गटाला ठरवत आहे। त्याचं कारण म्हणजे 11 प्रभाग मुंबईतले असे आहेत जिथे भाजपचे नगरसेवक निवडून आले असते, भाजपचे उमेदवार, त्यामुळे तिथे त्यांना शिंदेची अजिबात मदत मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला, अशी जी भावना आहे ती भाजपच्या पराभूत उमेदवारांमध्ये आहे। आणि याचा फायदा काँग्रेसला झाला आणि काँग्रेसचे नगरसेवक खरं तर इतके निवडून आले नसते, मात्र शिंदे गटाचा फायदा हा काँग्रेसला झाला आणि त्यामुळे भाजपचे जे नगरसेवक निवडून आले झाले असते उमेदवार, ते होऊ शकले नाही, असा थेट गंभीर आरोप आता भाजपने शिंदे गटावर केलाय। त्यामुळे यामुळे तणावाचं वातावरण दोन्ही पक्षांमध्ये दिसून येत आहे। सौरभ, निश्चितच जोई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।